स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 111. भरकटलेले तरुण पांडुरंग शास्त्रींच्या सानिध्यात आले. त्यांनी पांडुरंग शास्त्रींना प्रारंभी अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडलं. तेव्हा पांडुरंग शास्त्रींनी त्यांना भारतीय संस्कृती समजावली, भारतीय आदर्शांचं दर्शन घडवलं, भारतीय परंपरा समजावून सांगितली, भारतीय विचारांच्या जोपासनेचं महत्त्व त्यांना पटवून दिलं आणि त्यांचं संरक्षण का करायचं हेही सांगितलं. ते उत्साहित तरुण पांडुरंग शास्त्रींच्या विचारांनी प्रभावित झाले. योग्य मार्ग दाखवणारा मार्गदर्शक त्यांना भेटला होता. त्यांच्या उत्साहाला आता उधाण आलं होतं. पांडुरंग शास्त्रींनीही त्यांच्या उत्साहाला पोसलं, वाढवलं, संगोपन केलं. त्यातूनच 1971 संस्कृती विस्तारक संघाच्या नेतृत्वाखाली तरुणांची संघटना स्थापन झाली. संस्कृती विस्तारक संघाची काही काळापूर्वीच प्रस्थापना झाली होती. त्याला कारणही तशीच घडली होती. शेकडो लोक स्वाध्याय कार्यात आले होते. देवकार्याला ते अग्रक्रम देत असत. त्रिकाल संध्या त्या नियमानं करीत देव माझ्याबरोबर काम करतो अशी दृढ श्रद्धा त्यांच्यामध्ये निर्माण झाली. देव काम करतो तर त्याचा भाग त्याला द्यायला नको का? तो भाग ते पांडुरंग शास्त्रींकडे आणून द्यायचे. काहींना अचानक धनलाभ व्हायचा. कृतज्ञता बुद्धीनं ते देवाचा भाग पांडुरंग शास्त्रींकडे घेऊन यायचे. ते धन पांडुरंग शास्त्रींनी स्वतंत्र ठेवलं. त्यामधून तीर्थयात्रा, यज्ञ, शिबिरं यामध्ये होणारा व्यासपीठ सजावट, विजेचं बिल, मंडपाचं भाडं यासारखा खर्च भागवला जायचा. परंतु त्याला कायदेशीर स्वरूप हवं म्हणून पांडुरंग शास्त्रींनी एक ट्रस्ट केला. त्या ट्रस्टचं रीतसर ऑडिट केलं जातं. हा ट्रस्ट म्हणजेच संस्कृती विस्तारक संघ. या संस्कृती विस्तारक संघाच्या नेतृत्वाखालीच तरुणांची संघटना स्थापन झाली होती. त्या संस्थेचं डिव्हाइन ब्रेन ट्रस्ट असं नामकरण करण्यात आलं. पूर्वी पांडुरंग शास्त्री कम्युनिस्ट लोकांच्या ब्रेन ट्रस्टमध्ये चर्चा करण्यासाठी जायचे. तो ट्रस्ट फक्त बुद्धिनिष्ठ लोकांचा होता. पण इथे भगवानच विचारांचा रखवालदार बनला. या संघटनेत पदवीधर तरुण एकत्र येतात. विविध सांस्कृतिक आणि दैवी विचारांवर चर्चा करतात. नवीन सन्मित्र यात सहभागी होतात. त्यामुळे व्यसनं, वाईट सवयी जडण्याची भीती नाहीशी होते. उलट प्रेरक वाचन आणि ध्येयपूर्वक कार्य करण्याचा त्यांना आनंद मिळतो. दिवसेंदिवस डिव्हाइन ब्रेन ट्रस्टमध्ये तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालली होती. हे कार्य चालू असतानाच पांडुरंग शास्त्रींनी 1979 योगेश्वर कृषीचा अभिनय प्रयोग प्रत्यक्षात आणला होता. तर 1981 मत्स्यगंधा अवतरली होती. कोळी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्य सुरू झालं होतं. आगरी, वाघरी, नागरी आणि सागरी अशा जाती जमातींमध्ये आमूलाग्र बदल घडून येत होता. खेडूत शेतकरी सुद्धा कार्यप्रवण झाले होते. भक्तिफेरी, भावफेरी याद्वारे गीतेचे विचार भारतातल्या खेड्यापाड्यात पोहोचतच होते. भावनिक आणि आध्यात्मिक क्रांती सुप्तावस्थेत घडून येत होती. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय क्रांतीला पांडुरंग शास्त्रींनी भावनिक आणि आध्यात्मिक क्रांतीची आधुनिक काळात जोड दिली होती. भावी काळात विशाल आकार घेणाऱ्या या सुप्तावस्थेतल्या पंचरंगी क्रांतीची इंदिरा गांधी यांना ऐन आणीबाणीच्या काळात जाणीव झाली होती. ही क्रांती त्यांना भावली होती. म्हणूनच त्यांनी किरीट जोशी या आपल्या खास माणसाला पांडुरंग शास्त्रींकडे पाठवलं होतं. एवढंच नव्हे तर भेटीचा वृत्तांत ताबडतोब सादर करायला किरीट जोशींना सांगितलं होतं. त्यानुसार किरीट जोशी तातडीनं पांडुरंग शास्त्रींच्या भेटीला आले होते. किरीट जोशी पुढे म्हणाले, मॅडमना आपले विचार जाणून घ्यायचे आहेत. विशेषतः हिंदू मुसलमान संबंध, धर्म या विषयांवरची आपली मतं त्यांना माहीत करून घ्यायची आहेत. मग चर्चेला प्रारंभ झाला. वेगवेगळ्या विषयांवर पांडुरंग शास्त्रींनी आपली मतं मांडली. किरीट जोशींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनाही त्यांनी समर्पक उत्तरं दिली. दुपारी 2 वाजेपर्यंत ही बैठक रंगली. अखेर किरीट जोशींनी विचारलं, एक व्यक्ती आणि पंतप्रधान या नात्यानं मी आपल्यासाठी काय करू शकते असं मॅडमने आपल्याला विचारलंय. पांडुरंग शास्त्री हसून म्हणाले, मॅडमना सांगा फक्त प्रेम ठेवा. किरीट जोशींनी निघताना म्हटलं, मॅडमना आपलं सारं वाङ्मय हवं आहे.
पांडुरंग शास्त्रींनी आजवर दिलेली प्रवचनं आता सद्विचार दर्शन ट्रस्टतर्फे पुस्तक रूपात प्रकाशित झाली होती. भराभर नवीन आवृत्त्या निघत होत्या. इंदिराजींनाही त्यांचे विचार सखोल जाणून घ्यायचे होते, म्हणूनच त्यांनी पांडुरंग शास्त्रींचं वाङ्मय मागवून घेतलं होतं. पांडुरंग शास्त्री म्हणाले, मी पाठवून देतो लगेच. किरीट जोशी मोठ्या समाधानानं निघून गेले. तेव्हा महिराजींकडे बघून पांडुरंग शास्त्री म्हणाले, आपली सारी पुस्तकं किरीट जोशींकडे तुम्ही स्वतः पोचती करा. हो दादा. हे बघा, ते उतरलेत त्या हॉटेलवर नेऊन देऊ नका, सरळ विमानतळावर जा. पांडुरंग शास्त्रींचं वाङ्मय घेऊन मेहराजी तत्काळ सांताक्रूज विमानतळावर निघाले. ते परत येईपर्यंत पांडुरंग शास्त्री पाठशाळेतच थांबून होते. 5 वाजताचं दिल्लीचं विमान गेल्यानंतर मेहराजी ताबडतोब पाठशाळेत परतले. पांडुरंग शास्त्रींना सारा वृत्तांत सांगताना ते म्हणाले, पुस्तकं त्यांच्या हातात दिली, विमानानं ते दिल्लीला गेले. पांडुरंग शास्त्रींनी हसून म्हटलं, म्हणजे खरंच बाईंनी पाठवला होता तर. अहो, या राजकारणी लोकांचं काही सांगता येत नाही, म्हणून तुम्हाला मुद्दाम विमानतळावर धाडलं होतं. काही क्षण थांबून तेच पुढे म्हणाले, इंदिराजींबद्दल आश्चर्य वाटतं हं. तशा त्या गुणग्राहक. राजकारणात अकंठ बुडाल्या असतानाही अशा कामांना वेळ देतात. आता माझं उत्तर ऐकून काय म्हणतात कोणास ठाऊक. ती गोष्ट भविष्यकाळात पांडुरंग शास्त्रींना समजणार होते. पुढे काही कामानिमित्त ते दिल्लीला गेलेले असताना किरीट जोशी त्यांना मुद्दाम येऊन भेटले होते. त्यावेळी पांडुरंग शास्त्रींनी त्यांना विचारलं होतं, काय म्हणाल्या तेव्हा मॅडम? किरीट जोशींनी हसत सांगितलं होतं, दादा, आपला निरोप मी मॅडमला दिल्यानंतर त्या मनसोक्त हसल्या होत्या. म्हणाल्या होत्या, प्रेम का होईना, पण पांडुरंग शास्त्रींनी काहीतरी मागितलंय खरं. पांडुरंग शास्त्री तेव्हा त्यांना म्हणाले होते, किरीट भाई, इंदिराजींनी मला रेडिओवर किंवा टीव्हीवर एखादा स्लॉट दिला असता. स्वाध्याय कार्यावर काही वर्तमानपत्रांमधून अग्रलेखही छापून आणले असते. पण त्यामुळे माणूस उभा राहू शकतो का? मुळीच नाही. मग मी कशाला त्या वाटेला जाऊ? किरीट जोशींना पांडुरंग शास्त्रींचं ते दर्शन खरोखरच अनोखं वाटलं होतं. आता मात्र पांडुरंग शास्त्री मेहराजींना म्हणाले, सेंट्रल गव्हर्नमेंट स्वतःहून मला काही विचारायला आलं, याबद्दल मी स्वतःची पाठ थोपटून घेतो. मेहराजी म्हणाले, दादा, लोक उलट याच गोष्टीचा फायदा घेण्याचा सतत प्रयत्न करत असतात. संस्था उभी करून देणग्या मिळवतात, समाजापुढे हात पसरतात. सरकार दरबारी तर त्यांचे सतत अर्ज विनंत्या जात असतात. पण त्या मार्गानं न जाता आपण केवढं मोठं कार्य उभं केलं, म्हणून सरकार आपणहून तुमच्या दारी आलं. पांडुरंग शास्त्रींनी हसून मान डोलवली. मग ते आपल्या जागेवरून उठले. इव्हाना बराच उशीर झाला होता. घरी लवकर जायला हवं होतं. ते लगेच पाठशाळेतून घरी निघाले. जर्मनीला जायची त्यांना तयारी करायची होती. मोटार ट्रियरच्या दिशेनं चालली होती. मागच्या आसनावर पांडुरंग शास्त्री स्थानापन्न झाले होते. त्यांच्या शेजारी लेदरले बसले होते. ख्रिस्ती मिशनरी लेदरले हे पांडुरंग शास्त्रींचे जर्मनीमधले दुभाषा होते. पांडुरंग शास्त्रींचे ते चांगले स्नेही होते. लेदरलेंचं पुण्याला नेहमीच वास्तव्य असे. फार पूर्वी पांडुरंग शास्त्री शनिवार पेठेतल्या त्यांच्या स्नेहसदनमध्ये त्यांना भेटायला गेले होते. त्यांचा पत्ता ढुंढाळीत ते पायीच फिरत होते. कुणालाही पत्ता माहीत नव्हता. त्याचवेळी एक वडारीण गल्लीच्या कोपऱ्यावर बसलेली त्यांना दिसली. पांडुरंग शास्त्रींच्या मनात आले, हिला नक्कीच माहीत असेल. त्यांनी त्या बाईला लेदरलेचा पत्ता विचारला. ती म्हणाली, तो दाढीवाला बाबा ना, तो पा त्या तिथं राहतो. अशा तऱ्हेनं पांडुरंग शास्त्रींना लेदरलेचा पत्ता गवसला होता. पुढेही त्या दोघांच्या अनेक गाठीभेटी झाल्या होत्या आणि आता पुन्हा ते दोघं पश्चिम जर्मनीत एकत्र आले होते. त्याला कारणही तसंच घडलं होतं. सेंट निकोलस या जर्मन महात्म्याची 500वी जयंती साजरी होणार होती. त्यासाठी साधारण 8 महिन्यांपूर्वी बर्लिन युनिव्हर्सिटीनं प्रमुख पाहुणे या नात्यानं पांडुरंग शास्त्रींना जर्मनीला येण्याचं निमंत्रण दिलं होतं. या समारंभासाठी कुणाला निमंत्रित करावं असा प्रश्न प्रथम संबंधितांना पडला होता. तेव्हा पोप महाशयांनी पांडुरंग शास्त्रींचं नाव सुचवलं होतं. त्यानुसार समितीच्या सदस्यांनी पांडुरंग शास्त्रींना रीतसर निमंत्रण धाडलं होतं.
परंतु पांडुरंग शास्त्री त्यावेळी महत्त्वाच्या कार्यात गुंतले होते, म्हणून त्यांनी उलट टपाली कळवलं होतं, सध्या मी कामात गुंतलो आहे, त्यामुळे जर्मनीला येणं शक्य होणार नाही. असं लिहून पांडुरंग शास्त्रींनी त्यांना कार्यक्रमासाठी शुभेच्छा कळवल्या होत्या. परंतु त्या पत्रावर बर्लिन युनिव्हर्सिटीकडनं उलट निरोप आला, आपण सांगाल तो दिवस समारंभासाठी ठरवू, पण या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपणच यायला हवं. त्यावर पांडुरंग शास्त्रींनी कळवलं होतं, मी अवश्य येईन, पण मी मूर्तिपूजेवर बोलेन. ती गोष्ट बर्लिन युनिव्हर्सिटीने मान्य केली होती. आणि आता 7-8 महिन्यानंतर पांडुरंग शास्त्री त्या कार्यक्रमासाठी जर्मनीला आले होते. जर्मनीत त्यांचं मोठ्या प्रमाणावर स्वागत झालं होतं. त्यांची यथोचित व्यवस्था करण्यात आली होती. जर्मनीत आल्याबरोबर त्यांनी महान तत्त्वज्ञ कार्ल मार्क्स याच्या समाधीचं दर्शन त्याच्या गावी जाऊन घेतलं होतं. मार्क्सच्या समाधीस्थळापाशी उभं राहून त्यांनी फोटोही काढून घेतला होता. खरं तर आजपर्यंत पांडुरंग शास्त्रींनी कुणालाही स्वतःचा फोटो काढायला सांगितलं नव्हतं. लोक स्वतःहून त्यांचे फोटो काढत असत. परंतु मार्क्सच्या समाधीस्थळी गेल्यानंतर प्रथमच त्यांनी फोटोग्राफरला स्वतःचा फोटो काढायला सांगितलं होतं. मार्क्स विषयीचं अत्यंतिक प्रेम त्यांच्या त्या कृतीतून व्यक्त झालं होतं. जर्मनीत आणखी काही कार्यक्रम पार पाडल्यानंतर ते आता ट्रियरला निघाले होते. ट्रियरमधल्या चर्चमध्ये सेंट निकोलसच्या जयंतीचा समारंभ साजरा होणार होता. पांडुरंग शास्त्रींचं मूर्तिपूजेवर प्रवचन होणार होतं. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.